वेळ अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी। दुष्काळाशी 2 हात ची शिदोरी घेऊन तहसीलदार कोपीवर। वनभोजनाचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांनी शेतशिवार गजबजले। शिवारातील जलसाठे कोरडे ठाक, फिल्टरचे पाणी शिवारात दाखल। देवणी तालुक्यासह सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असताना व सततच्या नापिकाला सामोरे जाणाऱ्या कर्जबाजारी बळीराजाने आपल्या साऱ्या वेदना बाजूला ठेवून आर्थिक परिस्थिती हालाखीची असतानाही वेळ अमावस्याची परंपरा कायम जोपासणाऱ्या शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या गडद छायेतही वेळ अमावस्येचा सण शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा केला। देवणी तालुक्यातील देवणी, बोरोळ, वलांडी या तिन्ही मंडळातील शेतकरी शनिवारी सकाळी लवकरच आपल्या घरपरिवारासह शेताकडे वाजत गाजत, तर काहींनी डोक्यावर अंबिलचे माठ घेऊन, तर काहींनी मिळेल त्या वाहनांनी आपले शेत जवळ केले। शहरी भागातूनही नातेवाईक, कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। यावेळी अनेकांनी पतंग उडवली, तर झाडाला बांधलेल्या झोक्याचा आनंद मूल, मुली व महिलांनी घेतला। वेळ अमावस्या हा आमचा पारंपरिक सण उत्सव असून संपूर्ण शेतकऱ्यांचा हा शेतामध्ये एक चांगल्या प्रकारे सण उत्सव दरवर्षी आपण साजरा करतो। पण यावर्षी थोडी वेगळी परिस्थिती आहे। गेल्या अनेक वर्षाची परंपरा या ठिकाणी मोडीत येईल का काय असं वाटत होतं, कारण ओली क्षेत्र आणि दुष्काळी परिस्थिती जर बघितलं तर ओली क्षेत्र खूप कमी आहे, म्हणजे 20% ठिकाणी ओली क्षेत्र आहे, बाकी 80% हा आता सध्या दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये लोक खऱ्या अर्थानं जिथं रब्बीचं पीक आहे तिथं या वेळ अमावस्या केली जाते, पण यावर्षी रब्बीच नसल्यामुळं या ठिकाणी वेळ अमावस्या लोक करत आहेत। पण ज्या आनंद उत्सव दरवर्षी राहायला पाहिजे तो आनंद उत्सव यावर्षी या दुष्काळ परिस्थितीमुळे या ठिकाणी निर्माण झालेला नाही किंवा नाही। शेतशिवार दिवसभर नागरिकांनी गजबजून गेले होते, तर बाजारपेठेत अघोषित संचारबंदी लागली की काय असे चित्र निर्माण झाले होते। शिवारातील जलसाठे कोरडे ठाक पडल्याने बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांनी गावातूनच पिण्यासाठी फिल्टरचे पाणी घेऊन आल्याचे चित्र दिसत होते। अपुरा पाऊस, दुष्काळी परिस्थिती आणि रब्बीच्या पेरण्या अल्प प्रमाणात झाल्याने बहुतांश कोप पिकं नसलेल्या काळ्याकूट जमिनीवरच उभारण्यात आल्या होत्या। सर्वत्र शेतकरी परंपरेनुसार वेळ अमावस्या सण उत्साहात साजरा करीत होते। मात्र उपस्थित निमंत्रितांना शेतशिवारातील दुष्काळी परिस्थिती असल्याचे उघड उघड दिसून येत होते, तर शिवारातील परिस्थिती मनाला काही काळ का होईना चटका लावून जात होती। दुष्काळाशी 2 हात ची शिदोरी घेऊन तहसीलदार कोपीवर। देवणी तालुक्याचे तहसीलदार जीवकुमार कांबळे यांनी तळेगाव भोगेश्वर येथील भगवानराव पाटील तळेगावकर यांच्या कोपीवर भेट देऊन वनभोजनाचा आस्वाद घेतला व पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सक्रिय सहभाग नोंदवून पाणी टंचाईसह दुष्काळावर मात करण्यासाठी चर्चा केली।
तर यावेळी भगवानराव पाटील तडेगावकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर लोकसहभागातून खूप श्रमदान करणार असल्याचा विश्वास देवणी तहसीलदार यांना दिला। देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राइब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनलवरील बातम्या। धन्यवाद।